देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार. डाळींसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष. कापूस उत्पादकता वाढवण्यावर सरकारचा भर. कापूस उत्पादनासाठी 5 वर्षांचा प्लॅन. पारंपरिक सुती उद्योगाला प्रोत्साहन देणार. भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येणार. तर भारताला जागतिक खेळणी केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न. मेक इन इंडिया अंतर्गत पर्यावरणपूरक खेळणी बनवणार. सीतारामन यांची घोषणा. देशातील 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना. 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा. विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारसाठी घोषणांचा पाऊस. बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना. लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार. पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1.5 लाख कोटी. जलजीवन मिशन 2028 पर्यंत वाढवलं. सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल लॅब सुरू करण्यात येणार. तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना लागू होणार.